रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आम्ही आलो फिरायला बरं का. तुम्ही म्हणता कुठे, तर आम्ही आलेलो ती येरमाळ्याला फिरायला. तर बघा आता देवबाप्पाच्या पाया पडायला आलो ती येडामायला. तर बघा मागं मंदिर दिसतंय ना, ते आहे बघा येरमाळ्याचं येडाईचं मंदिर. तर बघा आता येडुसरीला जायचं, मस्त पाया पडायचं, दर्शन घ्यायचं आणि याची गर्दी पण आहे वाटते बरं का भरपूर, कारण गाड्या दिसत्या तर जास्त आलेल्या. इथं ऐका ना, तुळजापूरला आणि येरमाळ्याला इरीवारी पण खूप गर्दी असते बरं का. तर आता आहे ना, तुम्हाला दाखवतात आमच्या येरमाळ्याचं देवीचं मंदिर कसं आहे ते. तर बघा मंडळी, आपण आलेलो आहेत आई येडुसरीच्या मंदिरात दर्शनासाठी. इथं अशी परंपरा आहे की मंदिरात जाताना पहिल्या पायरीला ओला भंडारा लावून दर्शन घेऊनच मध्ये जायचं. तर बघा दर्शनाला जाताना पायऱ्याच्या दोन्ही साईडनं दुकान आहेत. तिथं तुम्हाला नारळ, फूल, पुन्हा मग कवड्याच्या माळा, कुंकू हे सर्व काही आहे बघा दुकानात. चला आपण पण घेतलं, नारळ वगैरे घेतला आणि आता इथून पुढे दर्शनाला जायचं. आणि तर बघा, तर तुम्हाला आहे का ना, असं नाही बरं का की पायऱ्या चढल्या की दर्शन लगेच होतंय. तर इथं आपल्याला 204 पायऱ्या चढूनच नंतर देवीचं दर्शन मिळतं. तर एवढ्या पायऱ्या चढायच्या आणि मग पुन्हा मंदिरात आपण जातो तिथून. तर बघा आता मेन मंदिर आलंय जवळ, आता थोडं राहिलेत आणि एक टप्प्याची फक्त पायऱ्या राहिल्यात. त्याच्यानंतर आलंच बघा आता मंदिर लगेच. आणि जास्त गर्दी नव्हती बरं का काहीच. आणि मंदिराच्या आसपास भरपूर अशी मंदिरं आहेत की तिथं शिव मंदिर पण आहे आणि तिथं पण दर्शन घ्यायचं. आणि मग नंतर तिथून आधी पहिल्यांदा शिव मंदिरात दर्शन घ्यायचं आणि तिथून पुढे मग मेन मंदिरात यायचं. आणि असं पण म्हणतात बरं का, ही खूप जुनं मंदिर आहे ना, तर ही पांडवानं बांधलेलं मंदिर आहे. तर ही पूर्ण मंदिर एकदम जुन्या ह्याच्यातलं मंदिर आहे बरं का हे. तर आता आपण आलेले दर्शनाला, तर घ्या सगळेजण दर्शन देवीचे. पूर्ण एकदम आहे का ना, एकदम मध्ये आलं नाही की एकदम शांत वाटतं. आणि बघा किती छान आहे आणि गर्दी नव्हती बरं का जास्त. त्याच्यामुळे आहे का ना, आम्ही लवकर बारीचं दर्शन पण झालं आमचं. कारण बारीला उभं राहायचं म्हणलं ना, कमीत कमी 2-3 तास तर जात असते. तर बघा काहीच गर्दी नव्हती, मस्त रिकामं दर्शन झालं. एक 10 मिनिटं सुद्धा आम्ही तिथं उभा राहून देवीला चांगलं सुद्धा बघू शकलो. तर बघा तुम्ही पण किती देवीचं छान वाटायला लागले. तरी ताईनं समोर जास्त म्हणजे फोटो वगैरे काढून देत नाहीत, तरी पण आम्ही थोडासा काढला होता तसाच. तर आता तिथून बाहेर आले की लगेच परड्या भरायच्या, तिथंच ठेवलेल्या असतात. मान असतो की इथं देवीला आलं ना की 5 परड्या भरायच्या मिठाच्या आणि पिठाच्या आणि निवद. तर आम्ही पण आणले होते करून पीठ मीठ भरलं, परड्या भरून लगेच बाहेर आलो. तर बघा मंडळी, दर्शन घेऊन बाहेर आलोत. तर आता आहे ना, इथं काही बांधकाम चालू आहे बघा, या अँगल ह्या सावलीसाठी त्याच्यासाठी चालू आहे काय की बहुतेक. आणि इकडे पूर्ण हो का माकडं सुद्धा बसले ती बरं का. कधी नसते ती माकडं दिसत, पण आज कशी काय आलेत काय माहिती. म्हणजे असते ना, पण बरेच दिवस झाला आम्ही दर्शनाला आलेलं. तर मस्त छान दर्शन पण झालं बरं का. एवढी गर्दी पण नाही, तरी पण एकदम आरामशीर दर्शन झालं. आणि बघा इकडे किती सगळं पटांगण एकदम असं छान वाटायला लागले वातावरण किती. तर येरमाळा आहे ना, इथून मंदिरापासून बऱ्याच लांब अंतरावर आहे येरमाळा. तर तिथून बाहेर मंदिर आहे येडुसरीचं मंदिर बघा, आहे का. तिकडून रस्ता जातो इथे. दादा वर नको येऊ, वर नसतं चला हळूच उतर. मंडळी, तर आलो होतो ना येरमाळ्याला, येडुसरीचं दर्शन झालं मस्तपैकी देवीचं बघा. आणि एवढी गर्दी पण नव्हती बरं का. म्हणूनच रविवारी कुणाला यायचं असलं ना, तर असं शुक्रवार मंगळवार जास्त करून यायचं नाही. आता बघा ना, आम्ही आजच आलोत ना, तर जास्त एवढी गर्दी पण नव्हती आणि दर्शन पण एकदम चांगलं दर्शन पण झालं. कारण आता सध्या गर्दी असते पण थोडी थोडी गर्दी राहते. पण असं शुक्रवारी मंगळवारी यायचं म्हणून की एवढी गर्दी राहते. दर्शनाला बारीला इतक्या वेळ उभं राहावं लागतं, तासभर बारीला उभं राहावं लागते. तर आमचं आहे का नाही एकदम आरामशीर दर्शन झालं. मेन गोष्ट काय, मध्ये जास्त तिथं फोटो व्हिडिओ काढून देत नाही. त्याच्यामुळे दर्शन घ्यायचं, थोडं 5 मिनटं थांबायचं आणि बाहेर निघायचं. परवानगी नाही तिथं व्हिडिओ फोटो काढून देण्याची.
तर आम्ही बाहेर बाकीचे व्हिडिओ काढ्यात, फोटो काढ्यात, तर नक्की ते पण बघा तुम्ही. चला तर आता मस्त छान दर्शन झालं बघा. इथं कसं देवाला आलं ना की मनी एकदम शांतता वाटते बरं का. इथं आलं का ना कमीत कमी महिन्यातून 2 महिन्यातून का होईना फक्त दर्शनाला यावं बरं का. आम्ही 15 दिवस होऊन गेला असताना आम्ही तुळजापूरला गेलेलं आणि तिथून नंतर आता येडेश्वरीला आलो. तर तुम्ही पण नक्की या बरं का. इतकं छान वाटतंय ना मंदिरात इथं आल्यावर, पाया पडल्यावर. आणि आपले जे मनात जी काय भावना असते ना ती सुद्धा पूर्ण होत्यात. आणि देवाच्या दारात आल्यानंतर आपल्याला मनाला सुद्धा एकदम शांतता वाटते. तर खरंच एकदम चांगलं वाटतं बघा. हे दर्शन पण आमचं एक भारी झालं सगळं दर्शन. चला तर आता जातात घरी.